नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीला विचारली जाणारी काही महत्त्वाची प्रश्न. प्रश्न क्रमांक पहिला, भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा शांतता काळातील सर्वोच्च शौर्य पदक कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि भारतातील सर्वोच्च पुरस्कार 4 आहेत. पहिला भारतरत्न, दुसरा पद्मविभूषण, तिसरा पद्मभूषण, चौथा पद्मश्री. हे भारतातील सर्वोच्च 4 पुरस्कार आहेत. प्रश्न क्रमांक 2, कोणत्या राज्याला देशातील समुद्राची सर्वाधिक लांबी किनारपट्टी लाभली आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. गुजरात या राज्याला भारतातील सर्वात जास्त लांब किनारपट्टी लाभली आहे आणि भारताला 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे आणि महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. भारताच्या 9 राज्याला समुद्रकिनारा लाभला आहे. गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा, ओडिशा आणि पश्चिम बंगाल. आणि तुम्हाला असा प्रश्न विचारला, महाराष्ट्रातील सर्वात जास्त समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे? याचे उत्तर आहे रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्या असणारे राज्य आहे. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केला तर भारतातील सर्वाधिक क्षेत्रफळ असणारे राज्य राजस्थान आहे. सर्वात कमी क्षेत्रफळ असणारे राज्य गोवा आहे. प्रश्न क्रमांक 4, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अहमदनगर. आणि या शिखराची उंची 1,646 मीटर उंच आहे. प्रश्न क्रमांक 5, उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नेमणूक कोण करत असतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रपती. आणि सध्याचे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू. हे 15वे राष्ट्रपती आहेत. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 288. आणि विधान परिषद संख्या 78 आणि जिल्हा परिषद संख्या 34 आहे. महाराष्ट्रात 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 7, मराठी भाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि 1 मे ला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 15 जानेवारी हा महाराष्ट्र क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 8, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 6 जून 1974. 6 जून 1974 ला रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1930 रोजी शिवनेरी येथे झाला आणि मृत्यू 3 एप्रिल 1980 रोजी झाला. प्रश्न क्रमांक 9, राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 28 फेब्रुवारी. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. 21 जूनला योग दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि 29 जुलै जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 10, नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विष्णू वामन शिरवाडकर यांनी हे नटसम्राट हे प्रसिद्ध नाटक लिहिले आहे. मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.